हॅलो पीपल, कसे आहात सगळे? तर ना काय झालं, आज सकाळी ऑफिसला जाताना ना थोडीशी बुरबुर होती आणि येताना पण बुरबुरच होती, म्हणून मला काही व्हिडिओ शूट करायला भेटला नाही. आणि आज होता सॅटर्डे, तर मला एक तर उठायला खूप उशीर झाला. त्यात मला ऑफिसला पोचायला पण आय थिंक 10:30 वाजले होते. ठीक आहे. मग पळत पळतच गेली. जास्त काही व्हिडिओ कॉन्टेंट शूट नाही करत बसली. आणि मग ऑफिसमध्ये आमची कामं होती आणि आज आम्ही जेवायला बाहेरच गेलो होतो. मी टिफिन पण नव्हता नेला. आणि तर मी वासूसर आणि स्वप्नील सर गेलोत बाहेर जेवायला. मस्त जेवण झालं. आणि ऑफिसमध्ये आलो. मग मी आय थिंक ऑफिसमधनं अराऊंड किती 4 वाजता बाहेर पडली. ठीक आहे. माझं काम चालूच होतं आणि आता पण माझं आहे ना लिखाणाचं काम चालूच आहे. ठीक आहे. आज पण मला झोपायला आय थिंक उशीरच होणार आहे. कारण का माझं लिखाणकाम खूप बाकी आहे. खूप बाकी मीन्स इन शॉर्ट आमचे कॉम्पिटिशन्स असतात दर 6 महिन्याच्या, 6 नाही आय थिंक 4 महिन्याच्या कॉम्पिटिशन असतात. तर त्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट करायचं असतं, जी ऑनलाईन मी लिहिते तिथे. आणि तिथून मग पार्टिसिपेट करून तुम्हाला तुमची कथा मिनिमम 80 पार्ट्स किंवा 100 पार्ट्स किंवा अशी लिहायची असेल, त्याच्यामध्ये कंप्लीट करायची असेल, किंवा तुम्ही पाहिजे तेवढे पार्ट्स तुम्हाला पाहिजे तेवढे लिहू शकता. आणि मग तिकडे ऑनलाईन जे काउंट तर मला माहीत नाही त्यांचा क्रायटेरिया काय, कशाच्या याच्यावरती ते मला रँकिंग देतात, किंवा ऑल ऑफ रायटर्सला कशाच्या याच्यावरती रँकिंग देतात, मला क्रायटेरिया खरंच माहीत नाही आहे. पण ते मी लिहिते, तर ते झालं होतं. आणि लिहायचं होतं बरोबर. मी शॉर्टकट मारला. तर मी ऑफिसवरनं घरी 4 वाजता निघाली, घरी आली. आणि तोपर्यंत मला दुपारीच कळालं होतं की रेथाने आज मुंबईला येणार आहे. ठीक आहे. तर माझे चुलत भाऊ, वहिनी, परत एक दादा, त्यांचा मुलगा, ते मुंबईवरनं माझ्या आईला सोडायला, मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सेकंड नंबरची काकी, तिला मी आई म्हणते. मी म्हणजे आम्ही सगळेच आई म्हणतो. तर त्यांना सोडायला गावी गेले होते, कारण का आता गणपती येत आहे ते. तर आमच्या इकडे गणपतीचा खूप मोठा महोत्सव असतो. त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो. गणपती बसवत नाही आमच्या इकडे. जे अष्टविनायकमधले गाव आहेत त्यांच्यामध्ये मला वाटतं ओझरमध्येच गणपती बसवत नाही असं नाही आहे. सगळीकडेच गणपती बसवत नाही, गणपती बाबा बसवत नाही. तिकडे जन्मोत्सव साजरा केला जातो. आता ओझरची काय परंपरा आहे, तर पहिले 3 दिवस आहेत ना, जेव्हा गणपती बाप्पा येणार असतात त्यातले पहिले 3 दिवस असं मानलं जातं की गणपती बाप्पांना 4 बहिणी आहेत आमच्या इकडे. ठीक आहे. ओझरला तर तिकडे हे निघतं, द्वार निघतात. द्वार म्हणजे इकडून गणपती बाप्पा जाणार, त्यांच्या बहिणींना घेणार आणि तिकडची ती मूर्ती घेऊन ते लोक ओझरला येणार. तसं एक तो येणार असतो, शिरवली असतो, अजून एक लांबचा आहे माहीत नाही, आणि एक आमच्या घराजवळचा. असे 4 द्वार असतात. तर पहिले 3 द्वार 3 दिवशी पूर्ण होतात. आणि 4थ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पा जी सर्वात जवळ राहणारी बहीण आहे तिच्याकडे जाऊन परत येतात. आणि जी पालखी तेव्हा परत येते, तेव्हा जन्मोत्सव खूप मोठा साजरा केला जातो आमच्या इकडे. ठीक आहे. तसं दरवर्षी मी जेव्हा लहान होते तेव्हा मी जायची गावी द्वार करायला. तुम्हाला बिना चप्पलचे द्वार करायला लागतात. लक्षात ठेवा, बिना चप्पलचे आणि उपवास करून दिवसभर. कारण का तुम्ही सकाळी 7-8लाच निघतात ते लोक द्वार करायला. ठीक आहे. देवबाप्पाचं अंघोळ बिंघोळ झालं, त्यांचं सगळं झालं की त्यानंतर ते द्वार करायला निघतात. आणि मग ते लोक येतात अराऊंड संध्याकाळी 4-5 वाजता. कारण का चालत जातात आणि प्रत्येक याच्यानंतरनं थोड्या थोड्या वेळानंतरनं खांदेकरी बदलत असतात. ओके. आणि त्याच्यानंतरनं मग तिकडून घेऊन येतात आणि 4 दिवस मग रात्रीचं रोज रोज रात्रीचं भजन कीर्तन चालू असतं. आणि जन्मदिवसाच्या आदल्या दिवशी आय थिंक आम्ही जातो, कारण का जन्मदिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही लोक सुट्टी घेतो ऑफिसमधून. रात्री हे असतं, मला नाव नाही आठवते, पण त्या रात्री खूप भजनं असतात, फुगड्या घातल्या जातात, सगळ्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. रात्रभर मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते. असं सकाळी 3-4 वाजेपर्यंत चालतं. मग देवबाप्पाची अंघोळ होते. मग थोडा वेळ त्यांचा आराम होतो. मग देवबाप्पाची अंघोळ होते. मग परत सकाळी 7-8 वाजता पालखी निघते. आम्ही पण सकाळी लवकर तयार होऊन घरापुढे चांगली रांगोळी काढतो, चांगले कपडे घालतो, मग मंदिरात जातो आम्ही. आणि जेव्हा हे आय थिंक जेव्हा आपल्या इकडं मुहूर्त असतो तेव्हा देवबाप्पाचा जन्मदिन आम्ही साजरा करतो. आणि मग खूप फुलं पडतात आणि तोपर्यंत भजन कीर्तन चालू असतं. ठीक आहे. आणि मग त्यानंतर घरी येतो. मग ज्या लोकांचा हरताळिकेचा उपवास असतो ते लोक उपवास सोडतात. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी गावात जातो आम्ही पाळण्यामध्ये बसायला. पाळण्यांमध्ये एवढी मजा येते, एवढी मजा येते, मी काय सांगू किती मजा येते ते. ठीक आहे. तर आकाश पाळणे असतात ते, मग ते कब्बशीवाले असतात, लहान मुलांचे मिकी माऊस असतात, खाणाऱ्यांचं तर विचारायला नको. मिसळ, पावभाजी, सगळं 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 येतात. सगळे लोक येतात. इवन राजस्थानी, मारवाडी जी लोकं असतात ना, धंदेवाले, ते लोक येतात.
पाणीपुरी, दाबेली, मिसळपाव, पावभाजी सगळं असतं खायला. शेव आणि रेवड्या पण असतात आमच्याकडे, ठीक आहे. ज्या लालवाल्या शेव असतात त्या, प्लस त्या व्हाईटवाल्या शेव, परत त्या रेवड्या सगळं असतं खायला आमच्याकडे, ठीक आहे. तो असाच गणपती बाप्पाचा जन्मदिन स्टार्ट होत असतो. आणि आता यावर्षी मला जायला नाही भेटणार आहे. आय एम फिलिंग व्हेरी सॅड अबाउट दॅट. पण घरातला गणपती आता असं हा सोडून तिकडे नाही जाऊ शकत. आता आमची मखर नाही करणार आहे आम्ही यावर्षी. मला ते थर्माकोलच्या गोष्टी अजिबात आवडत नाही, त्यामुळे मखर न करता आम्ही साधं सेलिब्रेशन करणार आहे, साधं डेकोरेशन करणार आहे. जास्त मोठं डेकोरेशन आम्ही स्वतःही करणार नाही आहे, कारण का त्या प्लास्टिकच्या फुलांना परत ते प्लास्टिकची फुलं आणा, त्यांना वापरा, मग त्यांचा उपयोग संपला की टाकून द्या, असं चालू असतं. तर मला त्या पण गोष्टी नाही आवडत. तर मग मी विचार करते काहीतरी असं जेणेकरून चांगलं पण वाटेल आणि नॅचरल पण असेल, असा माझा विचार चालू आहे. पण ऐन मुमेंटला तुम्ही नाही सांगू शकत तुम्ही काय करता, कारण का ऑफिसला जातो, नाही त्या वेळ भेटत आहे. तरी नशीब ह्यावेळेस गणपती बाप्पा बसायच्या आदल्या दिवशी आय थिंक संडे, मला वाटतं संडे, आय एम नॉट शुअर. एक मिनटं आपण बघूया, मी कॅलेंडरच काढते. कॅलेंडर कुठे गेले यार? हां, नाही आहे संडे, ऑगस्ट चालू ना आता. अरे जा भाई, काय झालं याला? सप्टेंबर, मंडे, संडे. गणपती बाप्पा बसायच्या आदल्या दिवशी संडे आहे. तयारी करायला एक दिवस भेटणार आहे. तर गणपती बाप्पा बसणार आहेत, फराळाचं करायला लागणार आहे, सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत. आतापासून टेन्शन आले. एक तर माझं चाललं आहे की रसनाचे कॅन आणायचे मोठे मोठे दोन, तेच आणून ठेवणार आहे, नाही तर लिंबू पाणी बनवून ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, हे सगळं तयारी करायला लागणार आहे. आणि मी ऑफिसवरून आल्यावर मला कळालं रिथाने येते, ठीक आहे. तर मी घरातलं सगळं आवरलं. मी 9 वाजता आणायला गेले, दादा ते आले होते 7 वाजता आले होते, पण मी आरामशीर गेले, कारण का माझं एक वर्कशॉप होतं जे मी ऑनलाईन अटेंड करणार होते, ठीक आहे. आणायला गेले. काय मुलगी किती बोलते पोरगी, मी तिला घेणार होते त्या व्हिडिओमध्ये, पण ती झोपली आहे, ठीक आहे. तर इतकं बोलते ती. मला व्हिडिओ कॉल केला तर मला काय म्हणते, सगळ्यांना सांगत होते गावी की जेवल्यानंतर आईस्क्रीम खायची असं, नाही तर पोटात दुखतं. म्हणजे बघायचं हिला किती कळतं ते, की जेवल्यानंतर आईस्क्रीम खायची असं, नाही तर पोटात दुखतं, ठीक आहे. हा तिचा हे आहे. परत अजून भरपूर गोष्टी चालते की मला हे खायचं आहे, तिला आता पिझ्झा खायचा आहे, तर मी आता पिझ्झा मागवणार आहे. आता बघूया उद्या किंवा परवा पिझ्झा मागवेल मी तिला, ठीक आहे. आली, मस्त केली, जेवली आणि आता झोपली आहे. ती झोपली म्हणून मला व्हिडिओ शूट करायला भेटला, नाही तर मला नसता करायला भेटला. तिचं आणि रिदांचं सारखं असतं की मम्मा मला व्हिडिओमध्ये यायचं करून. आणि आता माझं कामं पण रखडली. म्हटलं पहिला व्हिडिओ शूट करून घेते, अपलोड करते आणि मग जाते कामं करायला, ठीक आहे. तर जे लोक बघतात ते प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल रिथानाला घेईन, त्याच्याबरोबरची मस्ती तुम्हाला दाखवेल आणि सगळ्या गोष्टी सांगेल तुम्हाला, ठीक आहे. टिल द टाईम स्टे ट्यून, बाय बाय.